ओम साईराम. 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास आज सकाळी जे ही काकड आरतीनंतर सुरुवात झालेली आहे. सकाळी काकड आरतीनंतर बाबाच्या प्रतिमेची मिरवणूक जी आहे ती काढण्यात आलेली होती आणि द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे. उत्सवाचा मुख्य दिवस जो आहे तो उद्याच आहे. त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे, त्यामुळे मंदिर जे आहे ते रात्रभर जे भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे. जगभरातले साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. बाबांना ते आपल्या गुरुस्थानी मानतात आणि गुरुस्थानी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर दक्षिणा जी आहे ती बाबांना अर्पण करत असतात. आज उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जे आहेत वेल्लोर आंध्र प्रदेशचे साई भक्त आहेत श्रीयुत मालाडी श्रीनिवासराव यांनी बाबांच्या चरणी जो आहे तो जवळपास 642 ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत नक्षीदार असा मुकुट जो आहे तो अर्पण केलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सूर्य भगवान आहे आणि नवग्रह त्यामध्ये आहेत. त्याची किंमत जवळपास जी आहे ती 1,03,00,000च्या दरम्यान. श्रीनिवासराव ही बाबांचे पूर्वीपासूनचे भक्त आहेत आणि नियमितपणे बाबांच्या दर्शनाला येत असतात. संस्थांचे जे वेगवेगळे उपक्रम, जे सामाजिक उपक्रम, चॅरिटेबल उपक्रम चालू असतात त्यासाठी त्यांचं नेहमी योगदान असतं. मी साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. ओम साईराम, मेरा नाम श्रीनिवास राव है। जो गुरुपूर्णिमा का वजह से एक मुकुट लाया भगवान का अर्पण करने का। ये गुरुपूर्णिमा में ये मुकुट है नवग्रह का, बाबा का अर्पण करने का। ये मुकुट का वैल्यू है रफली 1 करोड़ एंड इट इज वैल्यूड एट, वो मुकुट का ये नवग्रह का भगवान नवग्रह रूप है, भगवान साईं बाबा ऐसा है। मैं ये देने का मेरे को मौका मिला वो दे दिया ऐसा है। ये साक्षात व्यास भगवान, साक्षात शंकर भगवान, साक्षात विष्णु भगवान, ब्रह्मा भगवान, सब दत्तात्रेय, इनका शिरडी साई बाबा के बारे में सब है। जो नवग्रह है, वो दशावतार है, वो माँ शक्ति है, सब साई बाबा इन्होंने टाइम पे ये बोला है, ऐसा है चल रहा है। मैं 40 साल आ रहा है। मैं पहले हर साल ये देता हूँ, वो चांदी देता हूँ और पैसा भी देता हूँ, वो मेडिकल के लिए और वो बिल्डिंग के लिए, सब चलता रहता है।